चला तर आज बघूया सिंपल सुंदर असं गार्डन. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा मधुमालतीचा वेल लावलेला आहे मी, आणि त्याला खूपच फुलं आलेली आहे. खूप छान वाटतंय आणि पानांपेक्षा फुलंच जास्त आहे. तुम्ही पण नक्की लावा हा वेल, आणि खूपच छान वाटतोय. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे. कोणती झाडं लावायची, कोणत्या फांद्या लावायच्या, तर आता तयारी करूया झाडांची. आणि हा पेरू आहे. पेरूचं झाड पण खूप फळं खायला भेटतात पेरूचे. आणि कडुनिंबाचं पण झाड आहे. आणि आता मी स्टँडवर झाडं ठेवलेली आहे. ही जुने माठांचे स्टँड पडलेले होते, आणि त्यावर मी असे नकली फुलं ठेवलेली आहे. आणि याला काही फुलं येत नाही, त्यामुळे सुंदर वाटतं आहे. आणि हा माझा मनी प्लांट, हा तर खूप 10 वर्षांचा असेल. आणि याला मी असं दोरीने वरती असं बांधून ठेवलेला नाही आहे. स्टँडवर ठेवून अशा फांद्याखाली सोडून द्यायच्या, आणि जास्तच वाढल्या तर त्याला कट करत राहायचं. आणि खूपच दाट होतो हा कट केल्यामुळे, आणि खूपच सुंदर वाटतो आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि यालाही कुठलं खत वगैरे असं काहीच नाही, फक्त पाणी हे जास्त द्यायचं नाही. 2-3 दिवसातून पाणी टाकायचं आणि सावलीमध्ये ठेवायचा. आणि हे पण मी छोटंसं फांदी लावलेली, हे पण मी एकच लावलेलं, पण आता कुंडी भरून गेलेली. हे तर खूपच नाजूक झाड आहे. याची पण थोडीशी लावली, 1 इंचाची फांदी, तर झाड तयार होतं. आणि याचं पण एकच लावलेलं, तरी कुंडी भरून गेलेली. आणि हे पण खूप सुंदर वाटतं हे झाड. याची पण मी फांदीच लावलेली. हे तर खूप महाग भेटतं बाजारात, 200-250ला. तुम्हाला जर भेटली तर लावून टाकायची फांदी, झाड तयार होतं. आणि हे माझे सावलीमधले झाडं पोर्चमध्ये ठेवलेले आहे मी. आणि हा माझा दुसरा मनी प्लांट, हा पण मी याला पण 2-3 वर्ष झालेली, आणि स्टँडवर ठेवलेलं आहे मी पण. आणि हिरवागार, याला पण कुठलंच खत वगैरे काहीच नाही, आणि छान झाला आहे. आणि कमी जागेमध्ये पण छान वाटतो. आणि हे झाड तर खूपच सुंदर वाटतं. याच्यावर असं पेंट केलेलं किंवा हळद शिंपडलेली वाटते. आणि याची पण मी फांदीच लावलेली. हे पण खूप महाग भेटतं झाड. याची पण फांदी तुम्ही पावसाळ्यामध्ये लावली तर झाड होऊन जातं. आणि हे पामचं झाड, आता मी हे एकच झाड आणलेलं होतं विकत, 150ला आणलेलं होतं मी हे झाड. आणि त्याला पूर्ण काढून, आणि त्याचे मी 4 झाडं तयार केलेली. आता 4 झाडांमध्ये 4-4 झाडं तयार झालेली. एक जरी आणलं तुम्ही तर एक काढून एका कुंडीमध्ये लावायचं, आणि तुमचे असे झाडं तयार होतील. खूप सुंदर वाटतात हे, गार्डनमध्ये पाहिजेच, छान वाटतात. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आता मी हे पोर्चमध्ये ठेवलेले होते, आता मी खाली, पावसामुळे छान वाटतात झाडं, त्यांना असा रंग येतो. आणि हा नागवेलीचा वेल, पुदिना, याच्या मी बाजारातून आणतो ना, तेव्हाच मी काड्या लावलेल्या. आणि आता तो उन्हामुळे सुकला आहे. नागवेलीचे पानं हे पूजेला लागतातच, त्यामुळे मी लावलेलं आहे. आणि हे कढीपत्ता तर रोजच पाहिजे. आणि गावरान गुलाब लावायचा केव्हाही, खूप फुलं येतात. माझा एकच गुलाब आहे हा, मी खूप विकत आणलेले, पण एकही राहिला नाही. आणि हा गावरान गुलाब खूपच छान. आणि हा कोरफड तर पाहिजेच गार्डनमध्ये. आणि हा बेलाचं झाड लावलेलं मी, 2-3 वर्ष तरी झाली असेल या झाडाला. खूप उशिरा वाढतं हे झाड, पण छान वाटतं पानं वगैरे. मी त्याची अशी बीज लावलेली, फळ फोडून, बेलफळ मिळा तर नक्की आणा, आणि फोडून त्याच्या बिया लावायच्या. आणि तुळशीचं रोप पण झालं आहे आता, त्यामध्ये एक छान लावा लागेल. आणि ही माझी तुळशी वृंदावन, त्यामध्ये मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे. मी इथेच पूजा करते, आणि कुठे जायची गरज नाही. सकाळी खूप घाई असते, त्यामुळे इथेच पूजा होऊन जाते. आणि हे दुर्वा,
दुर्वा पण आता लागतेच चतुर्थीला आणि रोज पण मला लागतेच. आणि पावसामुळे आता भरपूर होऊन जाईल ती. आणि हे नागवेलीचा वेल तयार करते, त्याची पण मी काडी लावलेली. आणि हे पण छान आहे फुलाचं झाड. आणि हे पण फांद्याच लावलेल्या आहे मी, सर्व फांद्या. तुम्हाला पण नक्की आवडेल. कडुनिंबाचं झाड आणि चिमण्यांना पाणी ठेवलेलं आहे. पेरू पण खूप खायला मिळतात. एक झाड तरी पाहिजे. नक्की आवडेल माझं गार्डन. लाईक करा, शेअर करा.